नमस्कार सर्व सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना सुमोटो कंपनीकडून पुन्हा एकदा नमस्कार करतो। तर आपण हे आज पाहत आहोत, हे सोयाबीनचं पीक आहे। तर आपण काळी टेंबी या गावी आहोत, तालुका महागाव, जिल्हा यवतमाळ मध्ये। ह्या सोयाबीनची लागवड आहे 10 जूनची। 10 जूनची पेरणी झालेली आहे। तर आपण हे जे व्हिडिओ बनवण्याचं मागचं कारण की विद्युतचा परिणाम नेमकं काय आहे। आपण सुरुवातीला पाहिलं होतं, मारल्यानंतर एक 10व्या-12व्या दिवशी ब्रँचेस खूप मोठ्या प्रमाणात निघालेले होते, पण ते ब्रँचेसचं रूपांतर फुलाचं रूपांतर शेंगात झाले की नाही हे पाहण्यासाठी आपण आता या प्लॉटमध्ये आलेलो आहोत। तर आपण हे पाहू शकता किती मोठ्या प्रमाणात सोयाबीन वाढलेलं आहे आणि दाटलेलं सुद्धा आहे। तर आपण निश्चितच आपण पाहू की आता शेंगा खरंच याचे कन्वर्ट झाले की नाही। विद्युत यांनी 10 जूनला लागवड केली, 10 ते 12 जुलैच्या आसपास यांनी 30 मिली पर एकर ह्याप्रमाणे विद्युत वापरलेलं आहे। म्हणजे पंपाला 5 मिली टाकून यांनी विद्युत या पूर्ण क्षेत्रावर मारलं। विद्युत सोबत त्यांनी स्वाधीन 50 ग्रॅम आणि सेलक्रॉन 50 मिली असं पंपाला टाकून याला स्प्रे घेतलेला होता। इथं खोडमाशीचा अटॅकही फार कमी दिसतच नाही आणि सोबत बुरशीजन्य अटॅकही कमी आहे। त्यांनी स्वाधीनचे 2 स्प्रेमध्ये गेलेला आहे। तर आता आपण पाहू शकतो, आता हे पहा तुम्ही, शेंगा बघा किती मोठ्या प्रमाणात इथं याचं फ्रुटिंगमध्ये कन्वर्ट झालेलं आहे। हे पहा, हे आहे विद्युतचा परिणाम। तुम्ही अजून दुसरं झाड पाहू शकता, हे बघा किती मोठ्या प्रमाणात ब्रँचेस निघालेत आणि किती मोठ्या प्रमाणात हे तुम्हाला शेंगा लागलेल्या आहेत। अजून तुम्ही इथं पाहू शकता वेगळ्या याच्यावर, ते हे पहा, हे ब्रँचेस शेंगा मापायचे जर म्हणलं तर आपण इथे शेंगा मापू शकत नाहीत, एवढ्या मोठ्या प्रमाणात शेंगा लागलेल्या आहेत झाडाला। हे पाहू शकता, आणि शेंगा पूर्ण शेंड्यापर्यंत त्यांनी कंप्लीट केलेला आहे। प्रत्येक दाना हे 3-3 शेंगाचं म्हणजे सोल्याचं दिसत आहे आपल्याला। मॅक्झिमम 3 सोल्याची शेंगा आहेत आणि किती पण पैसा आहे शेंगाची बघा क्वालिटी। आता किती मोठ्या प्रमाणात चांगलं भरल। आणि आपण म्हणतो की बाबा विद्युत मारल्यानंतर लास्ट पर्यंत पानं हिरवीगार राहतात, तर किती डार्क हिरवी आहेत पानं तुम्हाला दिसत आहेत। आणि साहजिकच डार्क हिरवे आहेत म्हणजे अन्नाचा पुरवठा मोठ्या प्रमाणात ह्या पिकामध्ये होऊन जातो। विद्युत 30 मिली प्रति एकर याप्रमाणे हा विद्युतचा परिणाम आहे। धन्यवाद।